आपण वचनामध्ये जाऊया. लेवियाचा 97वा अध्याय, 17वा अध्याय आणि 11वे वचन. शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीव असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित होते. परमेश्वर हे वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करू. आज आपण वचनाच्या द्वारे पाहणार आहोत की प्रवेशीच्या द्वारे आम्हाला जीवन मिळालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो जुन्या काळामध्ये लेवीचा जो अध्याय आम्ही आता वाचला, 17वा अध्याय आणि 11वं वचन, की शरीराचं जीवन तर रक्तात असते. आज आम्हाला जे शरीर प्राप्त झालेले आहे, शरीर ही आमची संपत्ती आहे. आणि हे शरीर आम्हाला देवाच्या द्वारे, ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्याने काय केलेले, सगळं काही सगळ्या विश्वाची रचना त्याने शब्दाने केलेली आहे. परंतु त्याने मनुष्य, त्याच्या प्रतिरूपाचा नर आणि नारी त्याने असे केलेले आहे. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत की आम्ही जे प्रत्येक जण आहोत, आम्ही देवाचे प्रतिरूप आहोत, आम्ही देवाचं प्रतिबिंब आहोत. आणि म्हणून देव जो आहे तो आमच्यासारखा आहे. देवाला आमच्यासारखं सगळं काही, आमचा चेहरा जसा आहे तसा देवाचा चेहरा आहे. याच्या व्यतिरिक्त देवाचा चेहरा वेगळा नाही. आणि म्हणून वचनात देवाने आम्हाला सांगितले की परमेश्वराने काय केले, मनुष्य आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या सदृश्य असा बनवलेला आहे. उत्पत्तीच्या जर आम्ही अध्यायात बघितलं तर त्यामध्ये आम्हाला दिसून येते. आणि म्हणून आज देव कसा आहे याचा विचार करत बसणं हे आमचं चुकीचं आहे. परंतु शरीराचं जे जीवन आहे, देवाने जो त्याचा श्वास आमच्यामध्ये फुंकलेला आहे, त्याच्याद्वारे जे जीवन आमच्यामध्ये आलेलं आहे, ते जीवन म्हणजे रक्त परमेश्वराने आमच्यात निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की वचनात लिहिलेले की शरीराचं जीवन कशात आहे, रक्तात असते. आज आमचं जे शरीर जिवंत आहे, आमच्या शरीरात रक्त आहे, त्याच्यामुळे हे शरीर जिवंत आहे. आणि आम्हाला जिवंत राहण्यासाठी, आमच्यामध्ये जो जीव आहे तो राहण्यासाठी या ठिकाणी वचन सांगते की तुमच्या जीवाबद्दल, परमेश्वराच्या नाही, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नाही, तर आमच्या जीवनाबद्दल वचनातील तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी ते तुम्हाला दिलं आहे. आमच्या जीवाबद्दल आम्ही देवाला काय देणार आहोत? वचन सांगते की आम्ही आमचा मुलगा जरी दिला तर काही उपयोगाचं नाहीये, आम्ही मोठं धन दिलं तरी काही उपयोगाचं नाहीये. कारण आमच्यासाठी पुढे वचन सांगते की आम्ही वेदीवर प्रायश्चित करणं म्हणजे आम्ही जे पाप केले त्या पापांची क्षमा ज्यावेळेस आम्ही देवाजवळ येतो त्यावेळेस आम्हाला ती मिळाली पाहिजे. यासाठी काय केलेले, कारण रक्तात जीव असल्या कारणानं रक्तानेच प्रायश्चित होते. रक्तात काय जीव आहे आणि रक्तानेच प्रायश्चित होते. आणि मग आम्हाला प्रायश्चित, आम्हाला पापांची क्षमा मिळण्यासाठी कोणी बलिदान केलेलं, प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि म्हणून इफिसकरास पत्र पहिल्या अध्यायात काय लिहिलेले की प्रभू येशूचं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. आणि म्हणून आम्ही पाहत आहोत की आज आम्ही ज्या वेळेस देवाच्या चरणाजवळ येत आहोत, ज्या वेळेस आम्हाला आमचे जे पाप आहे त्या पापातून आम्हाला जर सुटकारा पाहिजे, मग ते पाप छोटं असो मोठं असो ते पाप आहे. जर आम्ही मोठमोठ्याने दिसलेले पाप सोडले, पण जर आमच्या अंतर्यामध्ये पाप दडलेले आहे तर ते पापच.
छोटं पाप ते पाप, मोठं पाप ते पाप. आणि म्हणून या सगळ्या पापातून प्रति दिवशी आम्हाला प्रायश्चित करणं, पश्चाताप करणं म्हणजे वेदी. वेदी म्हणजे काय? आम्ही ज्यावेळेस प्रार्थनेला देवाच्या चरणाजवळ बसतो ती वेदी असते. आणि परमेश्वराने तुम्हाला आणि मला काय केलेलं? त्याचं मंदिर केलेलं आहे. आणि मग मंदिर आमचं अंतःकरण जे आहे ती त्याची वेदी आहे. आणि म्हणून आम्हाला काय करायचंय? आम्हाला रोज आम्हाला प्रभू येशूच्या रक्ताद्वारे पापांची क्षमा मिळालेली, प्रायश्चित मिळालेलं आहे. आणि म्हणून आम्हाला वेदीवर काय करायचंय? आम्हाला रोज प्रति दिवशी आम्ही आमच्या बोलण्यात, पाहण्यात, ऐकण्यात या कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही चुकत आहोत याकडे आम्हाला लक्ष द्यायचे. आणि आम्हाला प्रभू येशूच्या द्वारे पित्याला क्षमा मागायची. कारण रक्तात जीव असल्या कारणानं रक्तानंच प्रायश्चित होते. आणि ते रक्त फक्त येशूने तुमच्यासाठी माझ्यासाठी सांडवलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्या येशूच्या रक्तामध्ये आम्ही पित्याला म्हणतो की आज माझा स्वभाव शुद्ध कर, माझी बुद्धी, माझे विचार, माझं मनांतकरण शुद्ध कर, माझं बोलणं शुद्ध कर, माझं पाहणं ऐकणं, माझे हात माझे पाय शुद्ध कर. त्यावेळेस येशूच्या रक्तामध्ये आम्ही शुद्ध होणार आहोत. कारण आम्ही जर पाहिलं जक्कयाचा लुक्याचं 19वा अध्याय 10वं वचन जे आहे, जक्कयकडे जर आम्ही पाहिलं तर जक्कय आम्हाला वचनामध्ये काय दिसत आहे की जक्कय हा व्यक्ती कोण होता? हा जकादार होता, हा श्रीमंत होता आणि त्याच्याकडे भरपूर धन होतं. परंतु ज्या वेळेस त्याच्या कानी वार्ता आली की येशू आपल्या नगरात येत आहे, येशू यरीहोस येत आहे, त्यावेळेस त्याने काय केलेलं आहे? येशू कोण आहे हे पाहण्यासाठी तो त्याच्यामध्ये एक उणीव होती. उणीव काय होती की तो ठेंगणा होता, तो बुटका होता. जरी धन होतं, त्याच्याकडे सगळं होतं, पण एक उणीव त्याच्यामध्ये होती की त्याची हाईट ही कमी होती. ती हाईटनी तो देवाला पाहू शकत नव्हता. आणि म्हणून येशू ज्यावेळेस आला त्यावेळेस भरपूर लोकांची गर्दी झाली. आणि गर्दी झाल्यामुळे हा धनवान असताना त्या ठिकाणी याचा पैसा त्याला त्या गर्दीतून येशूकडे जायला कामा आला नाही. तर काय आलं कामा? त्याचा विश्वास, त्याला येशूला पाहण्यासाठी असलेली उत्कंठा, त्याच्यामध्ये जी येशूला पाहण्याची उत्कंठा होती ती उत्कंठा त्याला कुठं घेऊन गेली? त्याला झाडावर घेऊन गेली. उंबराच्या झाडावर, तिथं मुंगळे असतील, तिथं चढायला अवघड असतं. आणि एक जागादार, एक श्रीमंत मनुष्य, त्याचं जगातल्या लोकांसमोर उच्च स्थान असेल, परंतु त्यांनी त्याचा अभिमान, स्वाभिमान, त्याचं जे वर्चस्व, त्याचं धन दौलत जे काही त्याला मिळालेलं होतं, येशूसाठी, फक्त येशूला पाहण्यासाठी त्याने ते सगळं बाजूला ठेवून दिलं. त्याने ते रिक्त केलं, रिकामं केलं त्याच्यातलं ते कमी पण. आणि येशूला पाहण्यासाठी कोणाची लाज न धरता, कोणा न घाबरता तो उंबराच्या झाडावर चढलेला आहे. आणि तो तिथून त्या झाडावर उपडा पडून येशूला पाहते. आणि येशू अंतर्ज्ञानी आहे. मग एवढ्या गर्दीतून आपण पाहतो, गर्दीतून येशूने रक्तस्राव स्त्रीला पाहिलेले, त्याच येशूने काय केले? त्याच्या कड लगेच प्रभू येशूने वरदृष्टी केलेली वचनात गेली. वरदृष्टी करून येशूने त्याला पाहिलं की हा मला पाहण्यासाठी झाडावर गेलाय, हा श्रीमंत आहे, हा सगळं आहे, पण याने माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी बाजूला टाकल्या आणि फक्त मला बघण्याची इच्छा, मला भेटण्याची इच्छा याने बाळगलेली आहे. आणि प्रभू येशूची दृष्टी तात्काळवर गेलेली. आणि येशू त्याला काय म्हटला? जक्कया त्वरा कर, उशीर लावू नकोस, कारण तुझ्यासाठी थांबण्यासाठी माझे वेळ नाहीये. कारण समुदाय माझ्याकडे येते, मला समुदायाकडे पण पाहायचंय. आणि मग जर आज तू मला पाहण्याची उत्कंठा बाळगलीस तर तुला त्वरा करावं लागणार. तुला वेळ घालवायचा नाहीये. आज मी तुला दिसलोय, आज मी तुला सापडलोय, आज मी तुला इथं भेटलोय. ही देवाची कृपा तुझ्यावर झालेली आहे. हे पित्याने तुला आकर्षिलंय म्हणून तू माझ्याकडे आलेला आहेस. कारण पित्याने आकर्षिल्याशिवाय पुत्राकडे कोणी येऊ शकत नाहीये. आणि म्हणून येशूने त्याला वेळ जाऊ नको म्हणून सांगितलं, तू
त्वरा करत खाली ये. आणि त्याच वेळेस ताबडतोब तो खाली आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त एवढ्या गर्दीला सोडून त्याच्या घरी जेवायला गेलेला आहे. कारण आम्ही पाहतो की जक्काईचा 10वा अध्याय जर आम्ही वाचलं, 19वा अध्याय 10वं वचन जर आम्ही वाचलं तर वचन काय सांगतंय? कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. प्रभू येशू कशासाठी आलेला आहे? जे हरवले, जे जीवनामधून हरवले, येशूच्या द्वारे येशूचं रक्त वेदीवर प्रायश्चित करण्यासाठी, आम्हाला पापांची क्षमा मिळण्यासाठी, आमच्या पापाबद्दल पश्चाताप करण्यासाठी जे रक्त येशूने वेदीवर वाहिले, त्या रक्ताद्वारे सुटकारा आम्हाला मिळायला पाहिजे. आणि मग ज्या लोकांना सुटकारा मिळालेला नाहीये, ज्यांना येशू मिळालेला नाहीये आणि म्हणून ते जगातल्या गोष्टीमध्ये वाहत जाते, ते जगिक आणि दैहिक गोष्टीकडे आकर्षित होते आणि ते सैतानाला नमन करते आणि सैतानाला नमन करून पाहिजे ते मिळवते. परंतु या ठिकाणी येशू काय म्हणतो की ते लोक हरवलेले आहेत आणि म्हणून येशू हरवलेले शोधावयास आलाय आणि पाप्यास तारावयास मारायला नाही, तो शोधायला आलाय. तो शोधून काढतोय माझं लेकरू कोणच्या पापात आहे. हा दारू पित मरत आहे का? हा व्यभिचार करत करत मरत आहे का? कारण पापाचं वेतन मरण आहे. आणि जर आम्ही पाप करीत मेलो तर मातीचा देह मातीत जाणार आहे, पण जो आत्मा आहे त्या आत्म्याचं तारण होणार नाहीये, तो आत्मा तारला जाणार नाहीये, तर युगानुयुग नरकाग्नी त्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून प्रभू येशूची इच्छा आहे, पित्याची इच्छा आहे, एकही आत्म्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून देवाने जगावर प्रीती केली, येशूने तुमच्यावर माझ्यावर प्रीती केलेली आहे आणि पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिलेला आहे. आज त्या येशूच्या द्वारे आम्हाला प्रत्येक आशीर्वाद मिळालेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की ज्या वेळेस त्या जक्कादाराला कळालं त्यावेळेस तो त्याच्याकडे गेलेला आहे आणि त्याला पाहण्याची उत्कंठा त्याने केलेली आहे. आणि म्हणून येशूकडे जो येतो तो वेळ त्या व्यक्तीने गमावला नाही पाहिजे. येशूकडे आला तात्काळ त्याला पश्चाताप पाहिजे. त्याला फक्त कळालं येशू कोण आहे, येशू कोण आहे पाहण्यासाठी तो तिथं आलेला आहे. आणि येशूला पाहण्यासाठी त्याच्यातली जी कमजोरी होती बुटकेपणाची, ती कमजोरी त्याच्या धनाची, त्याच्या अभिमानाची, स्वाभिमानाची सगळी कमजोरी त्यांनी काढून टाकलेली आहे. आणि येशूला पाहण्यासाठी तो झाडावर चढलेला आहे. आणि म्हणून येशूने वेळ लावलेला नाहीये, कारण त्याच्यातली उत्कंठा त्याने पाहून त्याला लगेच खाली बोलून लगेच येशू त्याच्या घरी जेवायला गेलेला आहे. त्यावेळी जगातले लोक काय म्हणत होते? जे आशीर्वादासाठी येशूच्याच मागं आले, पण ते तिथे त्याचा न्याय करू लागले की हा पापी मनुष्य आहे. आणि प्रभू येशू याला म्हणत आहे की जक्कई चल आज मला तुझ्या घरी जेवायला यायचंय. आणि ते लोक नाव ठेवत असताना आम्ही पाहतो की येशूने स्वतः त्याला खाली झाडून उतरल्याबरोबर येशूने त्याचं आदराने स्वागत केलं. म्हणजे येशूने त्याला जवळ केलं असं, येशूने त्याला मिठी मारली असं, त्याचं प्रेम पाहून त्याने प्रभू येशूला एवढा आदर दाखवला, एवढा सन्मान दाखवला. आणि म्हणून येशूला त्याचा कळवळ आलेला आहे, कारण प्रभू येशू कळवळीने म्हणलेला परमेश्वर आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आमचं सगळं सोडून त्या येशूकडे येण्याची इच्छा ज्यावेळेस आम्ही त्याला दाखवतो त्यावेळेस येशू आम्हाला कवटाळून थांबतो. आणि येशू आम्हाला धरत नाही तर तो आमच्या परिवाराची देखील काळजी करतोय. तो त्याच्या घरी गेला, जगातले लोक येशूला नाव ठेवू लागले की हा मनुष्य पापी आहे, हा जकातदार आहे आणि हा लोकांना लुबाडणारा आहे. काय त्याला अनेक प्रकारचे नाव लोकांनी दिले असतात, परंतु वचनात एकच सांगितले की जक्कई काय म्हटलं? येशूने त्याचं आदर स्वागत करतात. जक्कई म्हटला की प्रभूजी मी जे दरिद्री आहेत त्या दरिद्री लोकांना काय करणार आहे? त्याने ताबडतोब निर्णय घेतला की माझं अर्ध द्रव्य, त्याचा अर्ध धन तो दरिद्र्यांना वाटून देणार आहे. आणि ज्या कोणाचं अन्यायाने घेतलंय त्यांचं चौपट पटीने वापस करून देणार आहे. मग त्याने येशूला पाहताच
जगातली जी संपत्ती आहे तिच्यावर त्याने काय केलेली, लात मारली. का? कारण यशया 60:5 काय सांगतंय, हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझकडे लोटेल, राष्ट्राची संपत्ती तुझकडे येईल. कारण वचनात लिहिलेलं आहे की जर तू येशूकडे पाहशील तर तुझ्या मुखावर काय होणार आहे, आनंद चमकणार आहे, आणि तुझ्या हृदयाला काय होणार आहे, स्फुरण येणार आहे. तुझ्यातला भित्रेपणा, तुझ्यातलं दुःख, तुझ्यातलं जे काही तुझ्या हृदयावर जे प्रेशर असन, आणि पुढे वचन लिहिले की माझ्या मनावरचं दडपण काढ, आणि ते वचनाच्या द्वारे ताईला देव बोललेला आहे, आणि माझ्या भयापासून माझ्या संकटातून मला सोडव. आणि ज्यावेळेस आम्ही येशूकडे येतो त्यावेळेस आमच्या हृदयावर असलेलं दडपण निघून जाते, आणि आम्हाला एक स्फुरण येते, आम्हाला एक नवीन शक्ती, एक नवीन सामर्थ्य येशूच्या द्वारे येते. कारण प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही पाहतो कोरिंथीकरास पहिले 2 पत्र 8:9 मध्ये काय सांगितलेले की त्याच्या दरिद्री होण्याने तुम्ही धनवान झाला, आणि तुम्हाला धनवान होण्यासाठी तो धनवान असताना तो दरिद्री झालेला आहे. तो राजाचा पुत्र, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव, तो तुमच्या आणि माझ्यासाठी काय झालेला आहे, दरिद्री झालेला आहे. आणि म्हणून त्याच्या दरिद्री होण्यामुळं आज तुम्ही आणि मी धनवान झालो. आणि म्हणून वचन काय सांगतंय की ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे पाहणार आहात तुमच्या मुखावर आनंद राहणार आहे, त्याच्याकडे तुम्ही पाहणार आहात समुद्राकडचं धन. समुद्र म्हणजे कोण आहे, पाणी म्हणजे पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारे धन तुमच्याकडे आपोआप येईल. देव अद्भुतरित्या, आश्चर्यकारकरित्या तुम्हाला धनवान करेल. कसं करेल माहित नाही, आणि म्हणून समुद्राकडचं धन तुमच्याकडे येईल, राष्ट्राची संपत्ती तुमच्याकडे येईल. प्रभू तुम्हाला एवढं धनवान करणार आहे, राष्ट्रामध्ये प्रभू धनवान करणार आहे. राष्ट्राचं धन प्रभू आम्हाला देणार आहे, कारण त्याच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे आणि डाव्या हातात धन आणि गौरव आहे. प्रभू येशूचे दोन्ही हात जे आहेत ते आशीर्वादाने भरलेले आहेत, आणि तो येशू आमच्यामध्ये राहतो, तर आम्ही देखील त्या आशीर्वादाने आशीर्वादित आहोत. आणि म्हणून रोज आम्हाला ही घोषणा करायची की मी आशीर्वादित आहे, मी शापित नाहीये. माझ्या देवाच्या उजव्या हातात दीर्घायुष्य आहे आणि डाव्या हातात धन आणि गौरव आहे. मग आज देव प्रभू माझ्यामध्ये राहतोय. मी बाप्तिस्म्याच्या द्वारे त्याला स्वीकार केलेला आहे. तो येशू माझ्यामध्ये आहे, आणि म्हणून माझ्या उजव्या हातामध्ये दीर्घायुष्य आहे, माझ्या डाव्या हातामध्ये धन आणि गौरव आहे. मी धनवान राहणार आहे, आणि मी धनवान राहण्याच्या द्वारे माझ्या देवाचं गौरव माझ्या धनाद्वारे, माझ्या जीवनाद्वारे, माझ्या आयुष्याच्या द्वारे मला जे काही आशीर्वाद मिळाले त्या आशीर्वादाच्या द्वारे काय होणार आहे, माझ्या देवाचं गौरव होऊन मी या पृथ्वीवर दीर्घायुष्य राहणार आहे. मी अकाली मारणार नाहीये, मी ऍक्सिडेंटली मारणार नाहीये, तर मी जगणार आहे. कारण प्रभू येशूने वचन दिलेले की मी तुला उत्तम पदार्थाने तृप्त करून मी तुला दीर्घायुष्य करीन. हे देवाचं वचन आहे, आणि म्हणून आम्हाला वचनावर विश्वास ठेवून आम्हाला काय करायचंय, आम्हाला प्रत्येक वचनाला स्वीकारायचंय. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळेस त्या जक्कईने खरा पश्चाताप केला, कारण रक्तातलं जीवन येशूच्या द्वारे आम्हाला मिळालंय, आणि तो येशूच त्याच्याजवळ आला, त्याच्याजवळ जीवन आलं, आणि त्याने काय केलेलं आहे, जीवनाला स्वीकारलेला आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो वचनामध्ये अनुवाद याचा 30वा अध्याय आणि 15 ते 20 वचन आम्ही जर वाचलं तर त्या वचनामध्ये काय काय लिहिलेलं आहे, पहा जीवन व सुख आणि मरण व दुःख ही आज मी तुझ्या पुढे ठेवली आहे. तू आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गाने चाल आणि त्याचे आज्ञा विधी व नियम पाळ. ही आज्ञा आज मी तुला देत आहे, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील, आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल. या ठिकाणी पित्याने काय केलेलं आहे, जीवन व सुख. आम्हाला जीवन कोणाच्या द्वारे मिळाले, येशूच्या द्वारे. मग अगोदर इथं पुढे काय, पहिला शब्द जीवन, आमच्या पुढे येशू आहे, दुसऱ्या बाजूला सुख आहे. मग काही लोक काय करतात, सुखाच्या मागे धावतात, येशूला बाजूला ठेवतात.
त्यांना येशू नको, त्यांना फक्त सुख पाहिजे, त्यांना निरोगी पण पाहिजे, त्यांना सगळ्या प्रकारचं कोणते दुःख नको, तर फक्त सुख 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 सुख. आणि मग दुःखानं काय करतात, ते देवाला दोष देते आणि देवाची उणीव काढते, देवाच्या चुका काढतात, देवाला दोष देते. परंतु सुखाच्या मागं धावण्यामुळं त्यांच्या जीवनात दुःख आलेलं आहे. कारण वचनात काय लिहिलंय, जीवन आणि सुख तुझ्या पुढे मी ठेवलेलं आहे. आज पित्याने आमच्या पुढे येशू ठेवलेला आहे. आम्हाला कोणाला घ्यायचंय, सुखाच्या मागं पळायचं. सैतानाने काय केलं होतं, प्रभू येशू पुढे आव्हान ठेवलं होतं की हे जगातले जे धन आहे, जे वैभव आहे, हे माझं आहे, मला नमन कर, मी तुला हे देईन. येशू काय म्हटला की तुझा देव जो परमेश्वर त्याला नमन कर. त्याच वेळेस सैतान निघून गेलेला आहे आणि जे परमेश्वराचे दूत होते ते दूत येशूची सेवा करत होते. आणि म्हणून आमच्या पुढं येशू आहे, येशू आम्हाला मिळालाय, येशू जग काही प्रमाणे आमच्या जवळ आलाय. आम्हाला त्वरा करायची, आम्हाला येशूच्या मागे धावायचंय, आम्हाला आज्ञा विधी नियमांना पाळायचंय, आम्हाला रूढी परंपरांना पाळायचं नाहीये. कारण वचन काय सांगतंय की रूढी परंपरामुळे काय होतंय, आमच्यावर शाप येतात, आम्ही शापित बनतो. आणि म्हणून परमेश्वर आम्हाला म्हणतो की ज्या मिसर मधून मी तुला बाहेर काढले आणि मी ज्या कणांमध्ये तुला घेऊन जाते, तिथले कुठलेही तू रूढी परंपरा पाळू नकोस, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे. आणि जर तू त्या पाळशील तर त्याच्याद्वारे त्याच्या योगी तू काय होशील, शापित होशील. आणि म्हणून आज आम्हाला शापित व्हायचं नाहीये, तर आम्हाला काय व्हायचंय, आम्हाला आशीर्वादित व्हायचंय. कारण येशूच्या द्वारे आम्हाला आशीर्वाद आहे आणि रूढी परंपरेच्या द्वारे आमच्या जीवनावर शाप आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की आम्ही आमच्या जीवनात प्रथम स्थान प्रभूला देणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षणाला प्रभू येशू आमच्याशी काय बोलतो त्याकडे आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्हाला प्रभू इतर वचनात सांगते की मी तुझ्या पुढे जीवन आणि सुख ठेवलेलं आहे. आणि मग आम्ही काय करतो, आम्हाला प्रार्थनेला बसायचंय, आम्ही टी व्ही पाहतो, प्रार्थनेला बसायचंय, सिरियल पाहतो, प्रार्थनेला बसायचंय, पिक्चर पाहतो, प्रार्थनेला बसायचंय, जे आमच्या आवडीचे जे गोष्टी त्याच्याकडे आम्ही पाहतो, आम्ही येशूकडे नाही पाहत. आणि टी व्ही आम्ही तिकडं घालतो त्या टी व्हीमध्ये, याच्याद्वारे मला आनंद मिळणार आहे, पण खरा आनंद येशूच्याद्वारे मिळणार आहे. आम्ही मोबाईलकडे जातो, आम्ही प्रार्थनेला बसलो, कोणाचा फोन आला, आम्ही डोळे उघडतो, लगेच त्या फोन करतो. आम्ही एक मनाने एक चित्ताने प्रार्थना करत नाही. आणि मग कसं उत्तर मिळणार आहे. अर्ध ध्यान संसारात, अर्ध ध्यान जगाकडं, अर्ध ध्यान प्रभूकडं. कसे आम्ही आशीर्वादित होणार. आम्हाला एक मनाने एक चित्ताने आम्हाला प्रार्थना करायची, त्याच्या चरणात आम्हाला बसायचं, आमचं ध्यान मन चित्त फक्त त्याच्याकडे लावायचं. कारण टी व्हीमध्ये जे आहे, मोबाईलमध्ये जे आहे, इंटरनेटच्या द्वारे सैतान वचनात ते पण लिहिलेलं आहे की मृत्यू खिडकीतून तुमच्या घरात शिरलेला आहे. सैतान खिडकीतून इंटरनेटच्या द्वारे आमच्या घरात आलाय आणि तो आमच्या तरुणांवर कब्जा करत आहे. कारण त्या दिवशी मी स्वर्गाची क्लिप पाठवलेली आहे. एका तरुण मुलीमध्ये सैतान आला आणि सैतान लुसिफर बोलला की मी तरुणांना मी माझ्या ताब्यात करते, तरुणांचा मला नाश करायचा आहे. पण हा येशू फार चालाक आहे. येशू काय करतो, माझ्या पुढे पुढे येतो आणि मला माग करून टाकतो आणि येशू त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतो. मग येशू वाईट करतो का चांगलं करतो? आज येशू तरुणांना देखील वाचू इच्छित आहे, लहान लेकराला वाचू इच्छित आहे, म्हाताऱ्याला वाचू इच्छित आहे. कारण त्याला आत्मा गरजेचा आहे. मातीचा देव मातीने बांधलाय, तो मातीत जाणार आहे, पण आत्म्याचं काय होणार आहे. आणि म्हणून येशूला पित्याने आमच्या पुढे ठेवलेले आहे. येशूला जगाचा तारणारा केलाय. येशूला जो कोणी विश्वास ठेवीन त्याचा उद्धार करता परमेश्वराने ठेवलेला आहे. आणि म्हणून जो व्यक्ती येशूकडे येतो तो व्यक्ती कधी रिकामा राहत नाही. जो लोक येशूकडे येतो तो
कधी जुन्या अवस्थेत राहत नाही, तर प्रभू येशूच्या ज्या वचनाला आणि प्रभू येशूच्या द्वारे मिळालेल्या जीवनाला जो अनुसरतो आणि येशूचं अनुसरण करून त्याच्या मागे चालतो, तो व्यक्ती प्रभू त्याला या भूतलावर आशीर्वाद करतो। तर अनेक लोक जे प्रभूकडे आलेले वेगवेगळ्या याच्यातून, ते लोक सगळे आशीर्वादित आहे। पण जे पिढ्यानपिढीचे ख्रिश्चन आहेत ते वचनाला स्वीकारत नाही, ते येशूला स्वीकारत नाही, आणि म्हणून पिढ्यानपिढीने तेच केलंय, हे पण तेच करत आहे। मग सुख कसं येईल? येशू तर आलाय, परंतु येशूला पाहण्याची इच्छा नाहीये, वचन वाचण्याची इच्छा नाहीये, चर्चमध्ये जाण्याची इच्छा नाहीये, फक्त येशूकडून आशीर्वाद भेटला पाहिजे, बस। आशीर्वाद मिळणार नाही। जीवन आणि सुख आमच्या पुढे ठेवलंय। सुख पाहिजे तर पहिले येशूला स्वीकारा, येशूला स्वीकारून वचनाला स्वीकारा, त्यावेळेस आमच्या पदरात सगळं काही पडणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे की तू आपला देव परमेश्वर याच्यावर पहिले काय कर? प्रीती कर। परमेश्वरावर प्रीती करणं म्हणजे काय? त्याच्या आज्ञा पाळणं। जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळत नाही, आम्ही त्याच्यावर प्रीती करत नाही। तर आम्ही ज्याच्यावर प्रीती करतो, आम्ही त्याची प्रत्येक गोष्ट ऐकतो। मग आज आम्ही जर देवावर प्रीती करतो, तर आम्ही प्रथम देवाची आज्ञा, विधी, नियम ही पाळली पाहिजे। कारण पुढे वचन काय सांगते? तू आपल्या देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याच्या मार्गाने चाल। कोणाच्या मार्गाने चालायचं आम्हाला? परमेश्वराच्या। परमेश्वराचे मार्ग वाईट आहेत? परमेश्वर म्हणतो का दारू पी? परमेश्वर म्हणतो का शिवीगाळ कर? परमेश्वर म्हणतो का तंबाखू चोळ? परमेश्वर म्हणतो का मनात कपट ठेव? एक बहीण आहे, आणि ती बहिणीने रात्रीच मला फोन केला, ती अन्य पंथातून प्रभूकडे आली, आणि ती म्हटली, दीदी मैंने वचन में देखा है कि प्रभु बोलता है प्रीति कर, शत्रु पर प्रीति कर, एक ऐसा कर। मतलब प्रभु ने तुम पर, हम पर किया वो प्रीति, हम पापी होकर हम पे किया, हमारे लिए उसने अपनी जान दी है। फिर हम अपने जो गुप्त हमारे जो शत्रु, हम उन पर प्रेम नहीं कर सकते। आणि जर आम्ही जर त्यांच्यावर प्रेम करणार नाही, तर देव आमच्यावर प्रेम करणार नाही। आम्ही जर त्यांची क्षमा राखून ठेवली, तर देव आमची क्षमा राखून ठेवणार नाही। आणि म्हणून आम्हाला जीवन तोपर्यंत एकमेकाला क्षमा करायची। आम्हाला प्रभू भोजन विधीमध्ये सामील होण्या अगोदर आम्हाला आमच्या जे वैरी, जे शत्रू आहेत, त्यांना क्षमा करायची। कारण येशूने आम्हाला शिकवलंय, आणि हे शिकवलेलं असताना आम्ही जर ते न स्वीकारता आम्ही जाऊन लगेच प्रभूचा प्याला पितो, आम्ही त्याची भाकर खातो, तर आम्ही दोषी ठरतो। आणि म्हणून आम्हाला तो प्याला घेण्या अगोदर, ती भाकर खाण्या अगोदर आम्हाला पश्चाताप करायचा आहे। आम्हाला प्रभूला त्या तिथंच प्रार्थना करायची की प्रभू, आज मी माझ्या बंधूला क्षमा करतो, मी त्याच्याबद्दल माझ्या मनात काही ठेवत नाही। मग ती बहीण म्हटली की नाही, मी माझ्या मनात काही ठेवत नाही, मी क्षमा करून टाकते, पण मी त्या व्यक्तीशी बोलत नाही। आणि म्हणून आम्हाला काय करायचंय? प्रभूने जो मार्ग दिला आहे त्या मार्गावर जायचे। तो म्हणतो चोरी करू नको, चोरी करायची नाही, लबाडी करायची नाही। आम्हाला कपट, हेवा, द्वेष, मत्सर, चुगली या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्यातून रिजेक्ट करायच्या। सहज गुंतवणारे पाप आहे ते आम्हाला काढून टाकायचे। आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगतंय की त्याच्या मार्गाने चाल आणि त्याची आज्ञा, विधी व नियम पाळ। ही आज्ञा आज मी तुला देत आहे, म्हणजे तू जिवंत राहून बहुगुणित होशील, आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस, तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल। या ठिकाणी वचन सांगते की आम्ही तर आज्ञा, विधी, नियम पाळणार आहोत, आम्ही देवावर प्रीती करणार आहोत, आम्ही त्याच्या मार्गाने चालणार आहोत, तर आम्ही जिवंत राहणार आहोत। आणि जिवंत राहून पुढं काय सांगितलंय की आम्हाला जे वाटतं की मला हे पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला महाल पाहिजे, मला जे काही पाहिजे, या ठिकाणी वचन सांगते की मी ते तुला देणार, मी तुला बहुगुणित ठेवणार। आणि प्रभू आम्हाला बहुगुणित करू इच्छितो, कारण त्याने आशीर्वाद दिलेला आहे की बहुगुणित व्हा, फलद्रुप्त व्हा, आणि पृथ्वी व्यापून टाका, आणि ती सत्तेखाली आणा। या ठिकाणी पुढे वचन सांगते की तू बहुगुणित होशील, आणि जो देश वतन करून घेण्यास तू जात आहेस, तेथे तुझा देव परमेश्वर तुला बरकत देईल। तुला जे काही पाहिजे, ज्या कामात तू हात घालणार आहेस, जर तू देवाच्या मार्गाने चालणार आहेस, तर तुला बरकत मिळणार आहे।
त्याच्यात तू यशस्वी होणार आहे. यौसेफ, त्या दिवशी यौसेफाचा पिक्चर बघितला मी, ते अंकुर यांनी बनवलाय. इतका छान पिक्चर. 12 भावातून त्या यौसेफाला देवाने निवडलं होतं आणि तो लहानपणापासून शुद्ध अंतःकरणाचा होता. आणि त्याचे जे 11 भाऊ होते, एक तर लहान होता, पण जे 10 भाऊ होते ते कपटी अंतःकरणाचे होते, ते दुष्ट विचारांचे होते, दुष्ट कल्पनांचे होते. आणि यौसेफाचं अंतःकरण शुद्ध होतं आणि तो आपल्या भावांवर प्रीती करायचा आणि तो आपल्या बापावर प्रीती करायचा, बापाच्या आज्ञेमध्ये होता आणि तो बरोबर टाईम टू टाईम प्रार्थना करायचा. त्याचं सगळं काम झालं, तो प्रार्थना करायचा. आणि म्हणून जगातला जो बाप, तो बाप त्याच्यावर खुश होऊन बापाने त्या 11 लेकरांना जागा घेतला नाही, पण 9 कलरचा जागा त्याच्या बापाने त्याला घेतला. का? कारण त्याच्यातली धार्मिकता, त्याच्यातले नीतिमत्व, त्याच्यातली सत्यता अगोदर कोणी पाहिली होती? स्वर्गातल्या पित्याने. आणि स्वर्गातल्या पित्याने त्याच्यासाठी तारणाचे वस्त्र त्याने करून ठेवले होते, त्याच्या अंगावर तो जन्माला येण्या आधीच घातले होते. आणि म्हणून जगातल्या बापाने काय केलं? त्याला जगातलं वस्त्र त्या 12 लेकराला 11 लेकराला दिलं, पण त्याने यौसेफाला जागा दिला, तारणाचा जागा. आणि तो जागा त्याने अंगात घातला. आणि ज्यावेळेस भावाला दाखवायला गेला त्यावेळेस भावाने काय केलं? दुष्टता केली, त्याला ढकलून दिलं. हा, तुला बापाने जागा दिला, तुला लय विशेष वाटायला लागले, तरी त्याला काही वाटलं नाही. तो झोपला, त्याला स्वप्न पडलं की त्याच्या पुढं काय झालेलं आहे? दुसऱ्या पेंड्या वाकलेल्या आहेत, 11 पेंड्या वाकलेल्या आहेत. त्यांनी नमन केले. त्यावेळेस भावाला राग आला, आम्ही काय याला नमन करणार आहोत? हे आमच्यापेक्षा लहान असते, आमच्यापेक्षा मोठा होणार आहे. आणि मग ते भाऊ त्याचा द्वेष करू लागला. मग बापाकडे गेले, बापाला सांगितलं, तिथं जेवायला बसले, जेवणाच्या ठिकाणी त्याचा द्वेष. आणि मोठा भाऊ म्हणाला, तुम्ही याचा का द्वेष करता? त्यावेळेस त्याचे वडील आले आणि मग वडील बोलले की तुम्ही का हे करता? मग त्यावेळेस ते म्हटला की त्याचे भाऊ म्हणे की पप्पा म्हणे हे हा म्हणतोय की आम्ही याला नमन करणार आहोत, याला स्वप्न पडलं, हा स्वप्नदर्शी आहे, एक स्वप्न पडतात आणि ते स्वप्न आम्हाला खाली दाखवण्याचे पडते त्याला. तेव्हा पण तो सत्य बोलला. त्यांचे भाषण ऐकून तो कचरला नाही, तो घाबरला नाही, कारण त्याला स्वप्न देव दाखवित होता. त्याच्यावर अभिषेक स्वर्गातून होता, जगातून नव्हता, या बापाकडून नव्हता, या भावाकडून नव्हता. तर स्वर्गातून पित्याने त्याला अभिषेक, त्याला आशीर्वादित करून पाठवलं होतं. आणि म्हणून जगातला बाप त्याच्यावर प्रेम करत होता, जगातल्या बापाने त्याला जागा दिला. आणि मग त्यांनी परत बापाला सांगितलं की मला दुसरं पण स्वप्न पडलंय की सूर्य चंद्र तारे हे सगळे नमन करते. मग बाप त्याला म्हटलं मी पण तुला नमन करणार का? आणि बापाने त्याला दटावलं. आणि त्यावेळेस ते भाऊ लपून ऐकत होते. आणि मग त्याच भावाने काय केलं? ज्यावेळेस सत्य पित्याकडून, देवाकडून तो आशीर्वादित असलेला हे सत्य त्यांना कळालं, मग त्यांच्यामध्ये दुष्ट आत्मा घुसून त्यांच्या दुष्ट विचार, त्यांचे दुष्ट कल्पना, त्यांचं दुष्ट वागण्यामुळे काय झालेलं आहे? सैतानाने त्यांचा ताबा घेतला. आणि ज्यावेळेस ते दूर देशी गेले तर हा यौसेफ बाप म्हणला जाऊ नको, तरी या भावांना भेटायला गेला, कारण त्याचा जीव त्या भावांमध्ये होता. आणि त्या भावाने काय केलं? त्याचा द्वेष करून त्याला खड्ड्यात ढकलून दिला. खड्ड्यात ढकलल्यावर पण तो तिथं पण कळवळीने बोलत होता की हे यहूदा, मी काय केले तुम्हाला? तुम्ही का मला खड्ड्यात टाकले? तरी देखील त्याच्या मनात त्या भावांबद्दल दोषाची भावना नव्हती. तो फक्त म्हणत होता मी तुम्हाला काय केले, तुम्ही का मला टाकून दिले? आणि तो रडू लागला. पण त्यांच्याबद्दल त्यांनी ब्रश शब्द मुखातून काढला नाही. आणि ते वर हसत होते, त्याला खड्ड्यात टाकून ते हसत होते. आणि मग तिथून कोटीपण चालला होता, गुलाम लोकांना कोटीपणचा मनुष्य. आणि मग काय झालं नाही, त्या भावांनी त्याला विकून टाकलेले. आणि तो तिथं गेला आणि तरी देखील तो विश्वासाने बोलला की माझा देव माझ्या सोबत आहे, मी तुझा गुलाम बनून राहणार नाही. आणि मग तिथं देखील तो तरुण होता, एवढ्या तारुण्याच्या वयात का झाली ती पोटीपरची पत्नी, तिने त्याला व्यभिचाराच्या पापात अडकवायचा प्रयत्न केला. आज जर जगातला, आजच्या जगातला मुलगा असता तर तो फसला असता, परंतु याला वरून अभिषेक होता आणि म्हणून
त्याने त्या पापावर जय घेतलेला आहे. तिथं त्याने तात्पुरत्या त्या मोहपाशाला बळी पडलेला नाहीये. तर ती पोटीपरची बायको सुंदर होती, धनवान होती, पण जर तो तिच्या आकर्षणात गेला असता तर नेहमी तो तिचा गुलाम बनून राहिला असता. परंतु त्याने त्या सुखाकडे पाहिलं, जीवन आणि सुख. त्यांनी जगातल्या सुखाकडे पाहिलं. पोटीपरीच्या पत्नी सांगती वाईट कर्म करून मला धन मिळेल, मला सगळं वर्चस्व मिळेल, हे नाही पाहिलं. त्यांनी हे पाहिलं की माझा परमेश्वर ज्याने मला निवडले, नियुक्त केलंय, तो मला वरून पाहतोय आणि तो परमेश्वर माझ्या सोबत आहे. जरी माझ्या भावांनी विकलं मला टाकलं, पण तो देवाने मला टाकलेलं नाहीये. आणि मग त्या बायकोनी पण त्याच्यावर आळ घेऊन त्याला जेलात घातलं. आणि जेलात तो प्रार्थना करत होता की नाही, माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे, माझं वाईट होणार नाही. कारण त्याला विश्वास होता की मी परमेश्वराला स्वीकारले, मी सुखाकडे पाहिले नाहीये, तर मी देवाकडे पाहिले. आणि त्या जेलात देखील तो प्रार्थना करत होता. आणि मग आम्ही पाहतो ज्यावेळेस त्याचे भाऊ ज्या गावात होते तिथं दुष्काळ पडला आणि मग ते सगळे भाऊ त्याच्याकडे आले, तोपर्यंत देवाने त्याला जेलातून बाहेर निघतात. दुःखाचे दिवस संपले, पण जीवन त्याजवळ होतं, त्याजवळ देव होता, त्याजवळ ख्रिस्त होता, म्हणून तो तिथं पंतप्रधान झाला. देवाने त्याला खाली नाही तर त्याला उंच केलं. देवाने सगळं काही त्याच्या हातात दिलं. आणि त्या भावांवर त्यांनी प्रीती केली, त्या भावांवर त्यांनी प्रीती केली. त्यांना त्या राजमहालात, त्यांनी बाप जन्मी कधी राजमहाल पाहिला नसेल, त्या राजमहालात त्यांना जेवायला बसवलं. एका बाजूला तो रडत होता, त्याला ते दिवस आठवत होते, पण ते दिवस आठवून त्यांनी त्यांना दोष लावला नाही. तो रडला, पण त्याने आपल्या सोबत त्यांना जेवायला बसवलं. आणि आपला बाप आणि भाऊ जो घरी होता त्याला देखील त्यांनी बोलवून घेतले. आज जे लोक, जो देव त्यांना मिळालाय, जो परमेश्वर त्यांना लाभलाय, त्याला जर स्वीकारते तर देव त्या लोकांना उंच करतो. पण थोडे दिवस जे संकट, दुःख, अरिष्ट येते त्याच्या दोष न लावता, दोष न देता, प्रभू मला पाहते, प्रभू माझ्या बरोबर आहे, हा जर विश्वास ठेवून आम्ही चालत आहोत आणि आम्ही त्याच्या मार्गाने चालत आहोत, तर तो आम्हाला खरोखर विजयाचं जीवन देणार आहे. कारण येशू ख्रिस्ताच्या रक्त सांडवल्याद्वारे आम्हाला विजयाचं जीवन मिळालेलं आहे. पण आमच्या समोर जे काही ठेवलंय, आम्हाला त्याला जे दुष्टाकडून आहे, जे तात्पुरतं आहे, त्याला लाथ मारायची आणि आम्हाला जे वरून येणारे आशीर्वाद आहे, जे प्रभूकडून मिळणार आहे, त्याच्याकडे आम्हाला दृष्टी लावायची. त्यावेळेस आम्ही आशीर्वादित होणार आहोत. आणि मग पुढे काय लिहिलेलं आहे, पण तुझे मन फिरले व तू ऐकले नाहीस आणि बळकून जाऊन अन्य देवांना दंडवत घातले व त्यांची सेवा केलीस, तर तुझा खात्रीने नाश होईल. आणि यार्देन ओलांडून जो देश तू वतन करून घेण्यात जात आहेस, तेथे तू फार दिवस राहणार नाहीस, हे मी आज तुला बजावून सांगतो. या ठिकाणी सांगितले अन्य देवांना दंडवत घालू नको. का? कारण ते देवच नाहीये. आता तुम्हाला महिमानी साक्ष लावून सांगितली, तिच्या शाळेत तिला दंडवत घालायला सांगत होते, परंतु तिने विरोध केला. टीचर म्हणे मी तुला फार मारीन आणि मी काय करीन, तुझ्या आईकडे मी तुला सांगेन. पण तरी तिने काय केलं, ती म्हटली नाही, मी करणार नाही. आज आमच्या पुढे सगळ्या गोष्टी आहेत. देवाने आम्हाला सुस्पष्ट सांगितलंय नमन करायचं नाही. का? कारण देव आकाशात राहतोय आणि तो देव आकाशात राहत असताना तुम्ही त्याची कशी प्रतिमा बनवणार? तुम्ही त्याला कुठं बसवणार? त्याला आपल्या अंतःकरणात बसवा, त्याला आपल्या जीवनात घ्या आणि त्याचं भजन पूजन करा, त्याच्या मार्गाने चाला आणि पहा तो आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे की तू बायकून जाऊ नको, तू त्यांना दंडवत घालू नकोस आणि त्यांची सेवा करू नकोस. केलं तर काय होणार आहे? तुझा खात्रीने नाश होणार आहे. खात्री देतोय तो, 100% खात्री आहे. तिची जी दुसरी तिच्याच क्लासमधली मुलगी आहे, इथलीच आहे, आणि ती मुलगीने काय केलं, सगळं काही केलं, घरून आली लावून. आणि मग ती टीचर म्हटली ही कशी आहे, तू कशी आहे? तिला बोलता नाही आलं, कारण हिच्याजवळ वचन आहे, तिच्याजवळ वचन नाही, हिच्याजवळ प्रकाश आहे, तिच्याजवळ अंधकार आहे. आणि मग तिची आई म्हणे नाही, आपल्या जगात राहायचे, लोकात राहायचं, ते आपल्याला शाळेत करावं लागलं. ती आई किती वाईट आहे जी आपल्या लेकराचा नाश करायला. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की वचन सांगते की तू जर असं केलंस तर खात्रीने तुझा नाश होणार आहे. आणि पुढे काय सांगितलेलं आहे,
आणि यार्देन ओलांडून जो देश तू वतन करून घेण्यात जात आहेस तेथे तू 5 दिवस राहणार नाहीस, हे मी आज तुला बजावून सांगतो. यार्देन काय? यार्देन नदी आमचा पित्याने प्रवेशाच्या द्वारे दिलेला पवित्र आत्मा आहे, ज्याच्यामध्ये आरोग्य आहे, सुटका आहे. नामान कोणी यार्देन नदीत गेला, डुबक्या घेतला आणि त्याचा कोण निघून गेला. आज आमच्याजवळ येशू आहे, आमच्याजवळ येशू आहे, तर आमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि पवित्र आत्मा आहे तर आजार आमच्या शरीरात राहू शकत नाही, दुष्ट आत्मा आमच्यात राहू शकत नाही. कारण एका झऱ्यातून गोड आणि कडू पाणी निघत नाही. बलियाराची देवाशी मैत्री होऊ शकत नाही. प्रकाश आणि अंधकार सोबत राहू शकत नाही. आणि म्हणून आमच्यामध्ये जर प्रकाश आहे आणि दुष्ट आत्मा आम्हाला घाबरते तर म्हणा की माझ्यामध्ये प्रकाश आहे, अंधकार तुम्हाला झाकू शकत नाही. कारण अंधकारात प्रकाश तो उजाला देतो आणि माझ्या जीवनात येशूच्याद्वारे तो प्रकाश आलाय. सायतर तू माझ्यात कसं काय राहतो? तू माझ्यात राहू शकत नाही. आज जर तू माझ्यात कसं काय राहतो? तू माझ्यात राहू शकत नाही. आम्हाला त्याला बोलायचंय, कारण देव बोलला. देव बोलल्यानंतर सगळं झालं नाही की ताबडतोब एका दिवसात 1 दिवस नाही झाला, 6 दिवस देवाला लागले सगळ्या काही गोष्टी बनवायला. पटापटा नाही झालं. विश्वासाने बोलत राहतात आणि देवाने जे पाहिलं सगळं बनवल्यावर काय म्हटलं देव? हे सगळं चांगलं म्हणजे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट चांगली केली, वाईट नाही केली. येशूच्याद्वारे आम्हाला जे मिळाले ते चांगलं मिळाले. येशूच्याद्वारे काय मिळाले? पापातून मुक्ती मिळाली, व्यसनातून मुक्ती मिळाली. व्यसन केंद्रात जायची गरज नाही. आज जर जो व्यसनाधीन व्यक्ती जर तो स्वतः पूर्णपणे विश्वास करतोय की नाही येशूकडे गेल्यावर माझं व्यसन जाईल, माझ्यामधून हे पाप जाईल, आणि तो जर तो विश्वास ठेवून येशूकडे येतोय, त्याच्यातलं व्यसन जाणार आहे, त्याला व्यसन मुक्ती केंद्रात जाऊन ऍडमिट व्हायची गरज नाही. आणि म्हणून प्रवेशाद्वारे आम्हाला सगळ्या गोष्टीतून मुक्ती आहे, क्षमा आहे, आशीर्वाद आहे. आणि म्हणून आम्हाला त्या येशूच्या मार्गाने चालायचंय, त्या येशूच्या मार्गाचं आम्हाला अवलंबन करायचंय. त्यावेळेस काय होणार आहे? या ठिकाणी वचन सांगतंय की तो पवित्र आत्म्याला जर आम्ही खिन्न करणार नाही, इथे काय यार्देन ओलांडून जो देश वतन करून घेण्यास जाणार आहे. जर आम्ही जगातल्या लोकांप्रमाणे करणार आहे, जत्रा यात्रा भरली, तिथं गेलो फुगे आण, हे आण, ते आण, तिथं काय सैतानाचं वर्चस्व. आणि मग सैतानाने काय केलं? ते सगळं आपल्या ताब्यात घेतलं. आणि त्या दिवशी एका मुलाच्या अंगात सैतान काय म्हणला की तो परिसर माझा आहे आणि तिथं यांच्या देवाची उपासना करते, आम्ही सैन्य आहे, आम्ही कसं काय यांना करू? मग त्याप्रमाणे आम्ही जर सैतानाच्या जो इलाका आहे त्याच्यामध्ये जात आहोत तर सैतान आमच्यावर वर्चस्व करतो. मग आम्ही ते कसं काय झालं? मी फक्त एवढंच आणलं, तेवढंच घेतलं, असंच झालं. परंतु सैतान आमच्यावर वर्चस्व करतो. आम्ही यार्देन ओलांडून जात. जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये, पवित्र आत्मा म्हणते इथं जाऊ नको, पवित्र आत्मा म्हणते इथं धागेधोरे करू नको, तू इकडे दाखवू नको, तिकडे दाखवू नको, तू याचं खाऊ नको, त्याचं खाऊ नको, आणि तुम्ही जाऊन ते करताय, तुम्ही यार्देन ओलांडून जात. आणि म्हणून तुम्हाला बरकत राहणार नाही, खात्रीने नाश होणार आहे, आशीर्वाद मिळणार नाही, तर शाप आमच्या जीवनावर येणार आहे. आणि म्हणून आम्हाला जगाला प्रथम स्थान द्यायचं, आम्हाला रूढी परंपराला प्रथम स्थान द्यायचं नाही, तर आम्हाला प्रथम स्थान देवाला द्यायचं. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पुढे पाहत आहोत. तर तुझा खात्री नाश होईल आणि यार्देन ओलांडून जो देश वतन करून घेण्यात जात आहे तिथे तू 5 दिवस राहणार नाही, हे मी आज तुला बजावून सांगतो. आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप ही मी तुझ्या पुढे ठेवली आहे. म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. देव एकटं कोणतं काम करत नाही, देव साक्षीदार ठेवतो. देवाने तुमच्या आणि माझ्या साक्षीला कोणाने ठेवले? जगातला मनुष्याने ठेवला. आकाश आणि पृथ्वी त्यांनी बनवली, ती आम्हाला पाहते. आणि ज्यावेळेस न्याय होणार आहे त्यावेळेस ते आकाश आणि ती पृथ्वी सांगणार आहे येशूला की यांनी या पृथ्वीवर राहून हे पाप केले. ते आकाश सांगणार आहे की मी वरून याला पाहिले, पृथ्वी सांगणार आहे की या भूमीवर यांनी तिथे हे पाप केले. लपलेलं कोण नाहीये देवाच्या नजरेपासून.
देवाने दोन साक्षीदार ठेवलेत, आकाश आणि पृथ्वी यांना देवाने साक्षीदार ठेवले. कारण देव कोण एक न्यायी परमेश्वर आहे. तो यथार्थ न्याय करणारा नाहीये, तो चुकीचा न्याय करणारा नाहीये, तो अन्यायी न्यायाधीश नाहीये, तर तो बरोबर न्याय करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्हाला त्याचा जो न्याय होणार आहे त्या न्यायाकडे आम्हाला पाहिजे. आणि आम्हाला जगातल्या गोष्टीला थरथर कापायचंय, देहाच्या गोष्टीला आम्हाला थरथर कापायचंय. कारण आत्मा आणि देह हे परस्पर एकमेकाच्या विरोधात आहे. आणि म्हणून जो आत्मा आहे तो देवाचा आहे, तो पवित्र आहे. त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला चालायचंय आणि आम्हाला देहाच्या प्रत्येक गोष्टींना ठार मारायचंय. आणि या ठिकाणी वचन सांगत आहे, आकाश व पृथ्वी यांना तुझ्या विरुद्ध साक्षीला ठेवून मी आज सांगतो की जीवन व मरण आणि आशीर्वाद व शापही मी तुझ्या पुढे ठेवले. आधी याच्यात पण काय लिहिलंय? पहिले जीवन, दुसरं आहे मरण. पहिले काय? आशीर्वाद, दुसरं काय? शाप. देवाने अगोदर आम्हाला काय ठेवले? पुढे ठेवले. कारण आम्ही चुकीची निवड करू नये म्हणून. येशूच्या द्वारे जीवन, येशूच्या द्वारे आशीर्वाद. पापात गेलो, पापाचं वेतन मरण, पापाचं वेतन शाप. आणि म्हणून या ठिकाणी प्रभूने आमच्या पुढे ताट वाढून ठेवले. मग आम्हाला दोन ताट आहे, त्याच्यातून प्रभूने आम्हाला सांगितले की तू जीवन मिळतो. आणि मग या ठिकाणी देव आम्हाला सांगत पण म्हणून तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. देवाला आमच्या एकट्याला जिवंत नाही ठेवायचं. देवाला आमच्या संततीची पण काळजी आहे, आमच्या लेकरांची पण काळजी त्या परमेश्वराला आहे की ते पण जिवंत राहिले पाहिजे. आमचं सुख नाही पाहत परमेश्वर, तर आमच्या परिवाराचं सुख पाहतोय. कारण गृहस्थाश्रमाची व्यवस्था ही त्याच्याकडून आहे, परिवार हा देवाकडून आहे. आणि म्हणून देव आमच्या पुढचे आशीर्वाद राखून ठेवत नाही, तर तो आमच्याद्वारे आमच्या कुळांना आशीर्वादित करतो, आमच्या संततीला आशीर्वादित करतो. आणि मन वचन सांगते की तू आणि तुझी संतती जिवंत राहणार आहे. ती आत्म्यात जिवंत, ती शरीरात जिवंत राहणार आहे, ती आशीर्वादित राहणार आहे. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा. आम्हाला कोणावर प्रीती करायची? जास्त देवावर. कोणाची वाणी ऐकायची? मनुष्याची का? देवाची वाणी ऐकायची. देवावर प्रीती, देवाची वाणी ऐकणं. आणि वचन काय सांगतंय की देवाला धरून राहणं. देव आमच्यापासून गेला नाही पाहिजे. देव गेला, सगळं गेलं. आमचे लोक याच्यातच खाली जीवनात आत्म्यात पडल्या जाते, देवाला धरून राहत नाही. देवाची वाणी ऐकायचा कंटाळ, चर्चमध्ये लय वेळ जातोय, कंटाळा येतोय. परंतु शाब्बात दिवस देव काय म्हणणार? याची पायमल्ली करू नको, याला पायाखाली तुडवू नकोस, घरी बाष्कळ गोष्टी करत बसू नकोस. तर हा दिवस विश्रामचा आहे. मी विश्राम केलाय, मी परिश्रम करून विश्राम केलाय. जर तुमच्या परिश्रमातून तुम्हाला विश्राम पाहिजे तर तुम्ही तो 7वा दिवस जो परमेश्वराने आशीर्वादित केलाय त्याला तुम्ही पवित्र माना. तुम्ही त्याचा सन्मान करा, त्याचा आदर करा आणि तुम्ही मंदिरात. आणि म्हणून आम्ही जरी वेगवेगळ्या चर्चा असलो, हे चर्च सुटलं तुम्ही तुमच्या चर्चला जा, हे चर्च भरायच्या आधी तुम्ही तुमच्या चर्चला जा. कारण या ठिकाणी तुम्हाला आत्मिक आणलंय, तुम्हाला आत्म्यात बलवान व्हायचंय, तर तुम्ही या चर्चला राहा आणि तुमचे चर्च सोडा आणि म्हणत नाही. कारण आपल्याला कशाची स्थापना करायची नाही, आपल्याला स्वर्गाचं राज्य पृथ्वीवर आणायचंय. स्वर्गाचं राज्य एक एक आत्म्यात, एक एक जीवनात आणायचंय, एक एक आत्मा वाचवायचा. याच्यात पैशाकडे पाहायचं नाही, याच्याकडे कोणत्या गोष्टीकडे आपल्या अभिमान, आपलं नाव मोठं याच्याकडे पाहायचं नाही. तर आम्हाला स्वर्गाच्या राज्यात वाढायचंय. तात्पुरत्या गोष्टीकडे आम्हाला कान लावायचे नाही. आम्हाला देवाची वाणी कुठं ऐकू येते, आम्हाला तिथं जायचंय. तिथं फक्त रूढी परंपरा चालू आहे, तिथं आमची आत्मिक वाढ होणार नाही. पण आम्हाला मरणाची आणि लग्नाची भीती आहे, त्याच्यासाठी हजेरी द्यायला आम्हाला जायचंय. आणि म्हणून ज्या लोकांना आत्म्याची काळजी, त्यांनी आत्मिक चर्च जॉईन करा, जिथं जीवन मिळणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचन काय सांगत आहे की तू जीवन निवडून घे, म्हणजे तू व तुझी संतती जिवंत राहील. आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती कर, त्याची वाणी ऐक व त्याला धरून राहा, कारण त्यातच तुझे जीवन आहे. देवाचं वचन ऐकणार आहोत तर त्यातच आमचं जीवन आहे. देवाला धरून राहणार आहोत, त्यातच आमचं जीवन आहे.
देवाला सोडून राहणार आहोत, आमच्या जीवनातून आम्ही उद्ध्वस्त होणार आहोत. आज जगातले खूप परिवार उद्ध्वस्त आहेत, खूप जीवन उद्ध्वस्त आहे. का? कारण त्यांनी देवाला धरून राहिले, त्यांनी देवाची वाणी ऐकायला कंटाळा केलाय, प्रार्थनेला बसायचा कंटाळा केलाय. 4 तास लय वाटते आणि पिक्चर पाहायला काय वाटत नाही, मौज मजा जगात फिरायला काय वाटत नाही. पण देवाच्या चरणात बसणं म्हणलं तर अंगावर काठी येते, कंटाळा येतो. लय वेळ जातोय त्या चर्चमध्ये, लय वेळ जातोय. देव आमच्यावर प्रीती करतोय, आमच्याकडून तो करून घ्यायला लागला बळजोर. आमची इच्छा नसताना तो आम्हाला त्या पात्रतेचं बनवायला लागला. आणि म्हणून तो आमच्यावर किती प्रीती करतोय, कारण त्याला आम्हाला आशीर्वादित करायचं. त्याने जीवन आम्हाला दिलंय, त्याचं रक्त वेगवेगळं सांडून दिलंय. मग त्याचं ते बलिदान व्यक्त व्हायला नकोय, कारण त्याची इच्छा एकाही आत्म्याचा नाश होऊ नये. आणि म्हणून आम्हाला त्याची वाणी ऐकणं, त्याच्या मार्गाने चालणं गरजेचं आहे. त्याची वाणी म्हणजे वचन आहे, हे ऐकायला कधी कंटाळा करायचा नाही. पुढं वचन काय सांगतंय? त्याचं तुझे जीवन आहे व त्यामुळे तू दीर्घायू होशील. तसे केलेस तर तुझे पूर्वज अब्राहम, इसाक व याकूब यांना जो देश देण्याची परमेश्वराने त्यांच्याशी शपथ वाहिली होती त्या तुझी वस्ती होईल. या ठिकाणी आमच्यासाठी देवाने आशीर्वाद ठेवलेले आहे. जो आशीर्वाद त्याने अब्राहमाला दिला, अब्राहमाने विश्वासाने देवाच्या वाणीचे स्वीकार केला आणि त्याच्याद्वारे या पृथ्वीवरचे सगळे कुळ आशीर्वाद झाली. पिढ्यानपिढीचा निरंतरचा देव जो तुम्हाला आणि मला, ज्यांनी येशूवर विश्वास ठेवलाय त्यांना मिळालाय, त्याच्याद्वारे काय आहेत? आम्ही आशीर्वादित आहोत. आणि म्हणून देवाची वाणी ऐकल्याने आम्ही दीर्घायू होणार आहोत. आणि आम्हाला अब्राहम, इसाक, याकोब यांना देवाने जो कनान देश, जो दुधा मधाच्या प्रवाहाचा देश होता, तिथं सगळं काही विपुल होतं, तो देश देण्यासाठी देवाने शपथ वाहिलेली आहे. आम्हाला देव त्याच्यात आमची वस्ती करणार आहे, म्हणजे आम्ही आशीर्वादित राहणार आहोत. आमच्याजवळ दुःख राहणार नाही, कष्ट राहणार नाही, आजार राहणार नाही, दारिद्र्य राहणार नाही, भूत सैतान दुष्ट आत्मे आम्हाला लागणार नाहीये. तर येशूच्या द्वारे आम्ही काय होणार आहोत? आम्ही आशीर्वादित होणार आहोत, आम्ही संपन्न होणार आहोत. मग आता परमेश्वराने आमच्या पुढे ताट वाढून ठेवले. आता काय घ्यायचंय हे आपण आपला विचार करूया, आहे की नाही? मी बळजबरी करून फायदा नाही. तुमच्या पुढं देवाने त्याची वाणी तुम्हाला सांगितली, ती वाणी स्वीकारतात, त्याच्या मार्गाने चालतात, तर तो परमेश्वर त्याचं वचन आमच्या पावलाकरता दिवा आहे, आमच्या मार्गासाठी प्रकाश आहे. आमच्या पावलावर त्यांनी दिवा लावून ठेवला आहे, आमच्या मार्गावर प्रकाश ठेवला आहे. मग आम्ही पडतो का? आम्हाला ठेच लागेल का? आम्ही खड्ड्यात पडतो का? नाही. तर आम्ही सरळ चालणार. आणि म्हणून सरळ जो प्रभूकडे जाण्याचा मार्ग आहे तो आणून जाईल. आम्हाला त्याने सरळ जायचं आहे, आम्हाला वेडवाकडे जायचं नाही, आम्हाला सैतानाला नमन करायचं नाही. आणि येशूच्या द्वारे आम्ही आशीर्वादित आहोत. आणि रोज आम्हाला हे बोलायचं आहे की प्रभू येशूच्या द्वारे मी आशीर्वादित आहे, प्रभू येशूचा प्रकाश माझ्याकडे आलेला आहे. आणि म्हणून आता जुनं जीवन माझ्यावर तू हलवू शकत नाही, जुना आजार तू माझ्या शरीरात राहू शकत नाही. मग तो कुठलाही आजार असो, कुठलंही दडपण असो, या काही जादूगिरी असो, ती आमच्यावर चालणार नाही. कोणी आम्हाला किती घातलेला असो, किती चालित असतो, ते सगळं काय होणार आहे? प्रभू बाहेर टाकणार. राहते का ते? नाही राहत. वचन ऐकता ऐकता ते जाते. आणि म्हणून आज प्रभूने या वचनाने तुम्हाला आणि मला आशीर्वाद केलेले. आज आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि आज आम्हाला जे आशीर्वाद मिळाले, जे जीवन मिळाले, जे सुख मिळाले येशूच्या द्वारे, आज त्यांना आम्हाला स्वीकारायचे. हालेलुया, हालेलुया. ज्यांना